50,000पर्यंत गेल्याचं ग्राहकांनी अनुभवलंय। मात्र नवीन वर्षाच्या सुरुवातीला सोन्याच्या दरात गेल्या 3 दिवसात तब्बल 7,000 रुपयांची तर चांदीच्या दरात 19,000 रुपयांची घसरण झाली आहे। त्यामुळे ग्राहकांमध्ये मोठं आनंदाचं वातावरण पाहायला चांदी तब्बल 7,000 रुपयांनी स्वस्त झाली, त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळालाय। सोने आणि चांदीच्या दराबाबत महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। बघा, आता खूप दिवसानंतर सोने आणि चांदीचे दर मोठ्या प्रमाणात घसरणीच्या मार्गावरती आहेत। सोन्याचे दर वाढणार की पडणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं होतं, पण बघा आज अशी घडामोड समोर आली की त्यामध्ये डायरेक्ट पाहताच सोन्याच्या दरात मोठी घसरण दिसून आली। एवढंच नाही तर सोन्यासोबत चांदीच्या दराने देखील रेकॉर्ड तोडला आणि चांदीच्या दरात देखील घसरण आपल्याला दिसून आली। खूप दिवसानंतर सोन्याचे आणि चांदीचे दर आता मोठ्या प्रमाणात घसरत आहेत। बघा, बरेच जण म्हणत होते की 2026 वर्ष सुरू होईल आणि चांदीच्या आणि सोन्याच्या दरामध्ये घसरण सुरू होईल, पण आता तसंच सुरू झालेलं आहे। पण काही जण असं म्हणत होते की सोन्याचे आणि चांदीचे दर वर्षाच्या सुरुवातीलाच खूप जास्त वाढू शकतात, म्हणजेच की मोठी वाढ आपल्याला बघायला मिळू शकते, पण तसं काही झालंच नाही। त्यांचा अंदाज खोटा ठरला आणि सोन्याचे आणि चांदीचे दर वाढण्याऐवजी पडू लागले। आजची स्थिती बघितली तर आज देखील सोन्याच्या आणि चांदीच्या दरात मोठी घसरण बघायला मिळाली। फक्त सोन्याचेच दर घसरले नाही तर त्यासोबत चांदीचे देखील दर एकदम मोठ्या प्रमाणामध्ये घसरले असून सर्वांचं लक्ष आजच्या बाजाराकडेच लागलं। बघा, आता ही घसरण किती दिवस राहणार? या जानेवारी महिन्यात पूर्ण सोन्याचे आणि चांदीचे दर घसरणार आहेत का? या पूर्ण 2026 वर्षात घसरणच सुरू राहील की पुढे चालून कोणत्या महिन्यात वाढ होऊ शकते? काय परिस्थिती राहील व आजचे ताजे सोन्याचे आणि चांदीचे काय बाजारभाव आहेत, काय दर आहेत, काय रेट मिळतोय, आज किती रुपयांनी सोनं स्वस्त झालंय, आज घेण्यासारखी परिस्थिती आहे का? कोणत्या बाजारात सर्वात जास्त सोन्याला आता जे आहे ते मोठ्या प्रमाणात पसंती आहे, म्हणजेच की कोणत्या ठिकाणी सोन्याचे दर आज खूप पडले आहेत ते पण तुम्हाला दाखवणार असून त्यासाठी आता फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत चला। असा व्हिडिओ दुसऱ्या कुठेच तुम्हाला बघायला मिळणार नाही। जर तुम्हाला सोन्याचे एकदम ताजे आणि खरोखर असे ताजे बाजारभाव बघायचे असतील तर आता फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। त्यानंतर सोने व्यापाऱ्यांचं काय म्हणणं आहे ते देखील तुम्हाला ऐकायचं असेल तर आता लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका, कारण अशाच महत्त्वाच्या अपडेट फक्त आणि फक्त आपल्या चॅनलवरती आपण देत असतो। त्यासाठी फक्त चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे। तर चला आता सविस्तर अपडेट आपण पाहूयात। बघा, आता सोने आणि चांदीच्या दराबाबत महत्त्वाची माहिती समोर आली। सोन्याचे आणि चांदीचे दर 2025 मध्ये मागच्या वर्षात खूप वाढत होते, पण तेच वाढणारे दर आज पडू लागलेले आहेत। त्याचं कारण देखील उघडकीस आलेलं आहे। बघा, आतापर्यंत जी माहिती दाखवण्यात आली नव्हती, जी माहिती सांगण्यात आली नव्हती, ती माहिती पण आता आपण तुम्हाला याच व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत। आता सध्या स्थितीला जर विचार केला तर सोन्याचे दर 2025 वर्षामध्ये वाढत होते। 2025चा जानेवारी महिना जो सुरू झाला त्या महिन्यात थोडेसे चढ उतार दिसून आले, पण फेब्रुवारी महिन्यात पुन्हा सोन्याचे दर वाढू लागले। म्हणजे बघा, ही 2025 ची परिस्थिती सांगत आहे। आता 2026 सुरू आहे, यामध्ये वेगळाच बदल आहे। त्यानंतर जर विचार केला तर 2025 मध्ये फेब्रुवारी मार्च असेल, त्यानंतर मार्च झाल्यानंतर एप्रिल असेल, या ठिकाणी कमी जास्त चढ राहिले, सोन्याचे दर वाढू लागले, पडू लागले। पण मे महिना जसा सुरू झाला तर दरामध्ये एकदम वाढ होऊ लागली। त्यानंतर जून महिन्यात तर अशा बातम्या यायला लागल्या की सोन्याचे दर आज खूपच वाढले, सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली, अशी घसरण झालेली एक पण बातमी नव्हती। आणि सोनं काय 2025 म्हणजे मागच्या वर्षात स्वस्त होत नव्हतं, नागरिकांना घ्यायचं तर होतं पण स्वस्तात काय मिळत नव्हतं। रोज बातमी आली की ऐकायला असं मिळायचं की सोन्याचे दर आज 10,000 वाढले, 5,000 वाढले, 6,000 वाढले, पण आता 2026 वर्ष सुरू झालं आणि तशा बातम्या काय बघायला मिळत नाहीत। आता उलट सोन्याच्या आणि चांदीच्या दरात मोठी घसरण आपल्याला बघायला मिळत आहे। सोन्याचे तर दर पडत आहेत, पण त्यासोबत चांदीच्या देखील दरामध्ये ही आपल्याला मोठी उच्चांकी घसरण बघायला मिळत आहे आणि ही खूपच मोठी घसरण देखील तज्ञ लोकांकडून आता मानली जात आहे। आणि सोन्याच्या व्यापाऱ्यांनी तर डायरेक्ट सांगितलं या जानेवारी महिन्यात काय दर राहतील, जानेवारी महिन्यात आता सोन्याचे दर पडतच जाणार आहेत का, चांदीचे दर पडणारच आहेत का, की आता जानेवारी महिन्यात काय बदल होऊ शकतो। त्यानंतर हे जे 2026 वर्ष सुरू आहे या वर्षामध्ये सोन्याचे
सोन्याचे दर आता अजून जास्त पडत जातील की पुन्हा नंतर कोणत्या महिन्यामध्ये वाढू शकतात, तो पण अंदाज व्यापाऱ्यांनी दिलाय. बघा कोणत्या महिन्यात दर पडणार आहेत आणि कोणत्या महिन्यात दर वाढणार आहेत हे पण सोने व्यापारी आणि तज्ञ लोकांनी सांगितलं आहे. मग तीच माहिती तुम्हाला मी दाखवणार आहे, म्हणजे तुम्हाला पण कळेल की कोणत्या महिन्यात दर स्वस्त होतील आणि कोणत्या महिन्यामध्ये सोन्याचे आणि चांदीचे दर वाढतील. म्हणजे तुम्हाला पण घेण्यासाठी एक अंदाज लागून जाईल आणि तुम्हाला पण सोनं घेण्यासाठी एकदम माहिती मिळून जाईल की आता सोनं घेण्याजोगं आहे, या महिन्यात आपण सोनं घेऊ शकतो. कारण व्यापाऱ्यांनी एकदम सविस्तर माहिती दिली. आज सोन्याच्या दरामध्ये चांदीच्या दरामध्ये किती रुपयांची मोठी घसरण झाली ती पण माहिती एकदम समोर आलेली असून आता ती पण माहिती तुम्हाला दाखवतो. आजचे ताजे सोन्याचे आणि चांदीचे दर देखील बघणार आहोत. आज काय दर मिळतोय, किती रुपयांनी सोनं चांदी स्वस्त झालं आता ते पण दाखवतो. त्यासाठी फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत चला. तर चला सविस्तर माहिती आपण बघूया. तर बघा आता या ठिकाणी जी माहिती आता दाखवण्यात येत नव्हती, जी माहिती नागरिकांना सांगण्यात येत नव्हती, ती माहिती आता आपण दाखवणार आहोत. व्यापाऱ्यांचं काय म्हणणं आहे तर बघा, बरेच व्यापारी आधीपासून सांगत होते सोन्याच्या दरात असं होईल तसं होईल, पण त्यांनी सांगितलेलं खरं ठरलं आणि अक्षरशः आज सोन्याचे दर पण पडले. पण अजून व्यापाऱ्यांनी पुढची पण माहिती सांगितली, उद्या परवा सोन्याचे दर पडतील की अजून वाढतील की एकदम दरामध्ये आपल्याला जे आहे ते घसरण बघायला मिळणार आहे, ते पण सोन्याच्या व्यापाऱ्यांनी सविस्तर सांगितलंय. मग कशी अपडेट राहील आता तुम्हाला दाखवतो. तर इकडे बघा, आता बरेच बाजार असतात. भारतातील मुख्य बाजार जर म्हटलं तर महाराष्ट्रामध्ये पण सोन्याचा आहे, त्यानंतर इतर राज्यामध्ये देखील भारतामध्ये तमिळनाडू असेल, गुजरात असेल, त्यानंतर उत्तर प्रदेश असेल, हरियाणा असेल, दिल्ली असेल, या ठिकाणी देखील सोन्याच्या दराबाबत मोठ्या घडामोडी रोज घडत असतात. पण या सर्वच ठिकाणी सोन्याच्या दरात घसरण झाली, कारण एक दोन ठिकाणी घसरण होत असते. पण आजची घसरण जर बघायला गेलं तर प्रत्येक राज्यामध्ये ही घसरण बघायला मिळाली. म्हणजे असं नाही की फक्त महाराष्ट्रामध्येच आपल्याच भागामध्ये आपल्या जिल्ह्यात तालुक्यात सोन्याचे दर घसरले असं नाही, तर महाराष्ट्रासहित पूर्ण भारतातील प्रमुख बाजारांमध्ये देखील सोन्याच्या दरात घसरण सुरू झालेली आहे आणि सोन्याचे दर दिवसेंदिवस पडत चाललेले आहेत. जे सोन्याचे दर मागच्या काही दिवसांपासून खूप वाढत होते, ते सोन्याचे दर आज पडतानाचं चित्र स्पष्टपणे डोळ्यासमोर दिसत आहे. 2026 मध्ये सोन्याचे दर खूपच वाढतील असं बरेच जण म्हणत होते, पण अक्षरशः आता त्यांचं काही खरं ठरलंच नाही आणि सोन्याच्या दरामध्ये उलट मोठी घसरण सुरू झाली. पण बघा आता सोन्याच्या दुकानदारांनी महत्त्वाची माहिती दिली. जरी आज ही घसरण असली तरी उद्या काय स्थिती राहील, उद्या देखील घसरण होईल का की दरामध्ये वाढ होऊ शकते, ते पण त्यांनी सांगितलं आहे. या जानेवारी महिन्यामध्ये नेमके सोन्याचे दर अजून पडणार आहेत का, त्यानंतर जानेवारी महिना झाल्यानंतर फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल हे महिने देखील खूपच महत्त्वाचे महिने आता ठरले जातात आणि या महिन्यामध्ये काय बदल होणार आहेत का. त्यानंतर एप्रिल महिना झाल्यानंतर पुन्हा जे आहे ते एक नवीन वर्ष सुरू होतं, म्हणजे आपल्या संस्कृतीनुसार एक नवीन वर्ष सुरू होत असतं. मग त्या नवीन वर्षाला गुढीपाडव्यानंतर सोन्याच्या दरामध्ये मोठी वाढ होणार आहे की मोठी घसरण होणार आहे, ती पण माहिती आता समोर आलेली आहे. म्हणजे तुम्हाला कळेल की सोनं आत्ता घ्यायला पाहिजे की नंतर थांबून घ्यायला पाहिजे, मग तो पण अंदाज तुम्हाला लावता येईल. त्यासाठी आता सोन्याच्या दराबाबत व्यापाऱ्यांचं काय म्हणणं आहे. सोन्याचे जे मोठमोठे व्यापारी असतात ना, ज्यांच्याकडे मोठमोठी सोन्याची उलाढाल होत असते, त्याच व्यापाऱ्यांनी सोन्याच्या दराबाबत अंदाज दिलेला आहे आणि त्यांनी काय सांगितलं आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार असून तुम्हाला फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, म्हणजे सर्व काय माहिती मिळेल आणि आजचे ताजे सोन्याचे आणि चांदीचे काय दर आहेत एकदम खरोखर अशी माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे. त्यासाठी आता फक्त राहिलेला 3 मिनिटाचा व्हिडिओ जे कोणी शेवटपर्यंत बघतील त्यांना सर्व काय माहिती व्यवस्थितपणे ऐकायला मिळेल. तर बघा या ठिकाणी आता सविस्तर माहिती समोर आलेली आहे. आता आजची ताजी सोन्याचे आणि चांदीचे पण दर बघणार आहोत. त्यापूर्वी आता व्यापारी लोकांचं काय म्हणणं आहे, किती रुपयांची घसरण सुरू झालेली आहे आता ते पण दाखवतो. बघा आता सोन्याचेच नाही तर चांदीचे देखील दर घसरू लागलेले आहेत. सध्या स्थितीला दरात घसरण झाली आणि सराफा बाजारामध्ये सोनं घेण्यासाठी लगेच नागरिकांची गर्दी वाढू लागली, कारण की सोन्याच्या दरात पुन्हा वाढ होईल घसरण होईल सांगता येत नाही. मग आज जर दर पडले तर मग आज सोनं घेऊन ठेवू असं बऱ्याच जणांना वाटू लागलं आणि त्यांनी डायरेक्ट सोनं घेण्यासाठी गर्दी केलेली आहे. सध्या स्थितीला सराफा बाजारामध्ये सोनं खरेदी करण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी आपल्याला बघायला मिळत आहे. पण बघा एकदम खरी माहिती आता आपण दाखवत आहोत. नेमके सोन्याचे दर किती रुपयांनी पडले आहेत एकदम खरोखर असं तुम्हाला दाखवणार आहे. बघा सध्या स्थितीला जर विचार केला तर काही अशा पण बातम्या येतात की त्यामध्ये सांगितलं जातं की सोन्याच्या दरामध्ये डायरेक्ट 15,000 घसरण झाली, डायरेक्ट 20,000 घसरण झाली अशी माहिती दिली जाते. पण आता आजची घसरण
जर तुम्हाला दाखवली तर आज देखील मोठी घसरण झाली आहे आणि खरोखर किती रुपयांनी सोन्याचे आणि चांदीचे दर घसरले आहेत ती माहिती पण नागरिकांसमोर आता आलेली आहे. ती माहिती काय आहे तुम्हाला दाखवणार आहे. बघा, सध्या स्थितीला सोन्याचे आणि चांदीचे व्यापारी म्हटले की आजची ही घसरण खूप मोठी घसरण मानली जात आहे, कारण की वर्षाच्या सुरुवातीला एवढी घसरण होणं म्हणजे हे काय साधारण घसरण नाहीये. कारण की आता 2026 वर्ष सुरू झालं आणि घसरण सोन्याच्या दरात बघायला मिळाली. जसं की मागच्या 2025 वर्षामध्ये जसं 2025 वर्ष सुरू झालं त्यावेळेस डायरेक्ट सुरुवातीपासूनच सोन्याचे दर वाढू लागले होते आणि सुरुवातीला सोन्याचे दर वाढल्यामुळे पूर्ण वर्षामध्ये सोन्याच्या दराची स्थिती बघितली तर काय होती, रोज बातमी बघितली तर सोन्याचे दर वाढले अशीच बातमी येत होती. खरोखर आहे का नाही, तुम्ही पण बातमी मागच्या वेळेस 2025 मध्ये बघत असाल आणि तुमच्या पण लक्षात आलं असेल की रोजच दर वाढत होते. पण 2026 मध्ये तुम्ही जसं आता बघत असाल तसं तुम्हाला रोज काही ना काही बातमी ऐकायला अशी भेटते की सोन्याच्या दरात घसरण झाली. सोनं 2000 पडलं, 4000 पडलं, 5000 पडलं, चांदी 4000 पडली, 7000 पडली. अशा प्रकारच्याच बातम्या या 2026 वर्षामध्ये बघायला मिळत आहेत. तर चला आता आजचे ताजे सोन्याचे आणि चांदीचे दर काय आहेत, नेमकी मोठी घसरण किती रुपयांनी झाली, किती रुपयांनी सोन्याचे दर घसरले आणि चांदीचे दर किती रुपयांनी घसरले ते दाखवतो. सर्वात आधी आपण चांदीबाबत बघूया. चांदीबाबत काय उलाढाल झाली, काय घडामोड घडली आणि चांदीचे दर कसे राहणार आहेत, पडतच जाणार आहेत की वाढणार आहेत ते पण दाखवतो. आणि आजचा ताजा चांदीचा दर काय आहे आणि चांदीचे दर देखील आज खूपच घसरले आहेत. 2026 वर्षातील सर्वात मोठी चांदीच्या दरात घसरण झाली आहे आणि सोन्याच्या दरात देखील 2026 वर्षातील सर्वात मोठी घसरण आजच झाल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. 1000 आणि 2000 घसरण झाली नाही तर त्यापेक्षा मोठ्या रुपयांनी चांदीच्या आणि सोन्याच्या दरात घसरण झाल्याचं बघायला मिळालेलं आहे. तसेच चांदीच्या दरात तर सर्वात उच्चांकी घसरण म्हणजेच की 5000 रुपयांपेक्षा अधिक दराने चांदीचे दर आज आपटले आहेत, म्हणजेच की कोसळले आहेत. मोठी घसरण ही मानली जात असून चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी सध्या समोर आलेली आहे. तर चला आजचा प्युअर सोन्याचा आणि चांदीचा दर काय आहे ते पण आता आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. आता फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघण्याचं काम करत चला. बघा, आता सविस्तर माहिती समोर आलेली आहे, पण त्यातली त्यात बघा कालच्या तुलनेमध्ये सोन्याचे दर हे खूपच घसरले आहेत आणि मागच्या 2 दिवसाच्या तुलनेत देखील मोठी घसरण ही सोन्याच्या दरात दिसून आली. मागच्या 2-3 दिवसापूर्वी पेक्षा मोठी घसरण आज सोन्याच्या दरात असून आज देखील मोठी घसरण झाल्याने सर्व नागरिक खुश झाले आहेत आणि सराफा बाजारामध्ये सोने खरेदी करण्यासाठी मोठी गर्दीच बघायला मिळत आहे. सराफा बाजार हा खूप मोठा बाजार असून या बाजारामध्ये सोन्याचे दर वाढले पडले की सर्वांचं लक्ष असतं. असा मोठा बाजार आहे आणि या ठिकाणी दर पडले की लगेच सराफा बाजारामध्ये सोनं खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी वाढत असते. असा मोठा बाजार आपल्याला सराफा बाजार बघायला मिळत आहे आणि त्या बाजारात देखील मोठी घसरण ही सोन्यासोबत चांदीच्या दरात देखील झाल्याचं दिसून आलं आहे. बघा, या ठिकाणी सर्वात आधी तुम्हाला चांदीचं दाखवतो. चांदीच्या दरात मोठी पडझड झाली आहे. प्रति किलो मागे आज चांदीच्या दरात ही मोठी घसरण मानली जात असून व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे की 2026 मधील ही सर्वात मोठी घसरण चांदीच्या दरामध्ये असून खूप दिवसानंतर चांदीचे दर असे घसरले आहेत आणि सोन्याच्या दरात देखील अशी घसरण झालेली आहे. तर चला आजचा ताजा सोन्याचा दर काय आहे आणि चांदीचा दर काय आहे, किती रुपयांनी दर पडले आणि आता पडतच जाणार का, व्यापारी लोक काय सांगतायत, तर चला ते पण तुम्हाला दाखवण्याचं काम करतो. तर बघा, या ठिकाणी आता सध्या स्थितीला जर विचार केला तर आज चांदीच्या दरात पडझड झाली आहे. प्रति किलो मागे चांदीच्या दरामध्ये 6000 ते 7000 रुपयांनी घसरण बघायला मिळाली. म्हणजेच की आज चांदी बघा 6000 रुपये ते 7000 रुपये स्वस्त झालेले आहे. म्हणजे बघा 7000 रुपयांनी स्वस्त दर आता चांदीचा आज बघायला मिळत आहे आणि याबाबत सर्वांना दिलासा मिळणार आहे. म्हणजेच की जे मागच्या वेळेस दर वाढले होते ते आता कमी होऊ लागलेत. 2.5 लाखांच्या स्तरावरून चांदी आता 2,41,00,000पर्यंत खाली आलेले आहे आणि यामुळे चांदी खरेदी करणाऱ्या नागरिकांना एक मोठा दिलासा मिळाला आहे. चांदीच्या दरात खूप मोठी घसरण ही 7000 रुपयांची मानली जात आहे. खूपच दिवसानंतर अशी घसरण झाल्याचं प्रत्येकाचं म्हणणं बघायला मिळत आहे. तर चला, हे झालं चांदीबाबत, पण आता सोन्याच्या दराबाबत देखील ऐकून जा. सोन्याच्या दरामध्ये आज मोठी घसरण झाली. आजचा ताजा सोन्याचा दर काय आहे ते तुम्हाला दाखवतो.
तर बघा आजचे ताजे सोन्याचे दर आता जाहीर झालेले आहेत। आज जर विचार केला तर आजचे ताजे सोन्याचे दर बघायला गेलं तर आज सोन्याला 22 कॅरेट सोन्याचा दर, 24 कॅरेट सोन्याचा दर, 18 कॅरेट सोन्याचा दर हा जाहीर झालेला आहे। बघा 24 कॅरेट, 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याच्या दरामध्ये घसरण झालेली आहे आणि ही घसरण खूपच मोठी घसरण बघायला मिळत आहे। त्यानंतर जर विचार केला तर आज महाराष्ट्रामध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 1,39,800 रुपये आहे, तर 22 कॅरेट सोन्याला 1,28,250 रुपयांचा दर मिळालेला आहे, म्हणजे घसरणच आहे। त्यानंतर 18 कॅरेट सोनं 10 ग्रॅम सोन्याचा दर बघा या ठिकाणी 1,04,850 रुपये हा महाराष्ट्रातील 18 कॅरेट सोन्याचा दर आहे। त्यानंतर जर विचार केला तर चांदीचा दर बघूया। चांदीला आज प्रति 1 किलो 2,41,000 रुपयांचा दर आहे, म्हणजे 7,000 रुपयांची घसरण चांदीच्या दरात आणि 2,500 रुपये म्हणजे 2,500 रुपयांची घसरण सोन्याच्या दरात। अशी मोठी घसरण सोने आणि चांदीमध्ये आज आपल्याला बघायला मिळाली। अशाच अपडेट पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।